आज आमचं अमरावती या सिटीमध्ये या ठिकाणी एक विज्ञान प्रदर्शन म्हणून या ठिकाणी आयोजन केलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. तर त्यासाठी आपण आज आपला जो प्रोजेक्ट आहे विद्यानगर प्रायव्हेट ITI अंजनगाव सुरजी याचा प्रोजेक्ट आपण याच्यामध्ये आणलेला आहे प्रदर्शनीमध्ये. तर आमचे हे 4 विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये जे इन्व्हॉल्व विद्यार्थी आहे, सहभागी विद्यार्थी, त्यांचे नाव या ठिकाणी कन्हैया नेमकर, प्रसाद श्रीखंडे, सौरभ मुळे आणि शुभमंगल तायडे हे 4 विद्यार्थी या प्रोजेक्ट यांनी बनवलेलं आहे. आणि प्रोजेक्ट खूपच कामाचा आहे, फ्युचर दृष्टिकोनातून प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर प्रोजेक्टचं नाव आहे की बा स्मार्ट सिटी कशी असायला पाहिजे. म्हणजे जे आपली विद्युत निर्मिती होते तर खूप सारी विद्युत निर्मिती आपण वाया धाडतो, बरोबर आहे. जर समजा हायवेमध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल गाड्या जर चालू नसतील तरी पण नाईटला त्या ठिकाणी लाईट चालू असतात. तर त्यामुळे आपण या ठिकाणी काय करताय की जे समजा इलेक्ट्रिसिटी जेवढी वाचली तेवढी चांगली आपल्या भारतासाठी. म्हणून हा प्रोजेक्ट आम्ही एक संकल्पना आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये काही फ्लॉज असतील, याच्यामध्ये काही चुका असतील, पण हे काय एक प्रोजेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपले जे विद्यार्थी आहे, सहभागी विद्यार्थी, तुम्हाला सांगणार या प्रोजेक्टचं त्या ठिकाणी कशाप्रकारे काम आहे आणि कशाप्रकारे त्यांनी या ठिकाणी एकत्र मिळून हा प्रोजेक्ट कशाप्रकारे बनवलेला आहे तुम्हाला विद्यार्थी सांगतील. तुझं नाव काय? सौरभ मुळे. तुझं रे? कन्हैया नेमकर. तुझं? मनीष गायगुडे. तुझं? प्रसाद श्रीखंडे. ठीक आहे. सांग बरं सगळ्यात ना, मग जरा जवळ आहे, सांग बरं काय काय आहे मग प्रोजेक्टसाठी काय काय वापरलं तू सगळ्यात पहिले सांग. अगोदर सर याचं नाही, प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट सिटी. अच्छा. तर स्मार्ट सिटी अशी स्मार्ट राहणार आहे की आपण जेव्हा कोणताही एखादा रोड राहतो त्याच्यावर वाहतूक नसते, काही हालचाल नसते, तेव्हा आपण लाईट चालू राहतात, म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी वेस्ट असते. ओके. आपण असं केलेलं आहे, इथे एक मोशन सेन्सर लावलं, अल्ट्रा मोशन सेन्सर. अल्ट्रा मोशन सेन्सर लावलं. हां. आणि हा ऑर्डिनो आहे. हां. या ऑर्डरसाठी कोडिंग वगैरे लागते ना, मग कोडिंग स्वतः तू केली ना? कोडिंग केलेली आहे. मग कोडिंग केली याची. आणि हे असा प्रोजेक्ट आहे की जर याच्यावर जर हालचाल झाली, हे बघा, याच्यावर हालचाल झाली तर हा रोड चालू राहणार. याच्यावर ॲनिमल असो अथवा माणूस असो अथवा गाडी असो, हे बघा आता इथून अशी गाडी आली तर असं चालू होईल. अच्छा. आणि याच्यावर जी हालचाल बंद झाली तर लाईट बंद. बरोबर. या प्रोजेक्टला एकूण खर्च किती आला? 2,000 रुपये. 2,000 खर्च आला. जास्त महाग तर मला वाटतं या दोनच गोष्टी असतील ना, सेन्सर आणि ऑर्डिनो, या 2 गोष्टी. अच्छा. आणि हे सेन्सर अल्ट्रा मोशन सेन्सर हे 500 रुपयाचं आहे. बरोबर. या प्रोजेक्टचा मोटिव्ह काय आहे मग? तू प्रोजेक्ट बनवायला मागचं कारण काय आहे? का तुला हा प्रोजेक्ट सुचला जरा सांग बरं. सर, जे आपले कोळसे, जे खदान आहे कोळसेचे, हे दिवसांदिवस कमी होत चालला आहे. कोळसा कमी. हां, खदानचा जो कोळसा तो कमी होत चालला आहे. अच्छा. आणि आपली इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण वाढत आहे. इलेक्ट्रिसिटीचं प्रमाण म्हणजे CO2 पण वाढत आहे ना. हां, त्याच्यामुळे खदानीमुळे CO2 वाढत आहे. तर मग आणि इलेक्ट्रिसिटीचा पॉवर हे उपयोग जास्त होत आहे. अच्छा. तर मग आपण याच्यावर काय उपाय काढू शकतो इलेक्ट्रिसिटी वाचवण्यासाठी. अच्छा. तर मग हा उपाय काढलेला, जर इथं हालचाल झाली तर लाईट लागेल. अच्छा. अथवा लाईट बंद राहील आणि इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल. म्हणजे याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बा जे मोशन सेन्सर वापरले आहेत त्याच्यामुळे काय तुम्हाला फायदे काय होईल, स्ट्रीट लाईटमध्ये काय होईल फायदे, रस्त्यावर वाहतूक नसताना स्ट्रीट लाईट बंद राहते, बरोबर आहे. त्यामुळे विजेची बचत होईल असं सांगायचं आहे ना या ठिकाणी. आणि ही पूर्ण सिस्टम मानवरहित देखभालीकरता खर्च वाचेल. मानवरहित देखभाल आहे. जे कोणी असं लाईट चालू बंद करायला जे कोणी असेल, म्हणजे जे कर्मचारी लागतात त्यांचे म्हणजे खर्च वाचेल. अच्छा. त्यासाठी आहे कर्मचाऱ्यांचा खर्च वाचेल. आणि म्हणजे समजा जर याच्या जर रेंजमध्ये जर कोणी आलं तर ऑटोमॅटिक लाईट लागते. इथं रेंजमध्ये नाही, ते हालचाल झाली की लाईट लागतात. ठीक आहे. हालचाल किंवा रेंजमध्ये असं. आणि याची काही मिनिमम रेंज आहे, समजा इतकी रेंज आहे याची. इथून स्टार्ट होईल. अच्छा. मिनिमम 4 पोल किंवा 5 पोल, मतलब 4 पोल किंवा 5 पोल नंतर लाईट लागेल. म्हणजे समोरचे 5 पोल, कारण की दूरचं पण दिसलं पाहिजे ना की समोर काय आहे म्हणून. तर 5 पोल लागेल मिनिमम. खूपच चांगल्या प्रकारे पण याला खूपच चांगल्या प्रकारे आपण मानलं पाहिजे. म्हणजे जे फ्युचरिस्टिक दृष्टिकोनातून कोणी विचार नाही करत, बरोबर आहे. आपण काय करतो, दिवसभरातून पाण्याची वेस्ट करतो, इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी वेस्ट करत असतो. पण इलेक्ट्रिसिटीचं त्या ठिकाणी बचत करणं महत्त्वाचं आहे. तर हे बचत दाखवण्यासाठी आपला आजचा प्रोजेक्ट आहे. खूपच चांगल्या प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता खूपच लवकर या ठिकाणी सगळ्यांचे प्रोजेक्ट या ठिकाणी सजतील, जेणेकरून आपण प्रत्येकाचे प्रोजेक्ट पण या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच तुम्हाला, टीमला थँक्यू सो मच, आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. ठीक आहे.